ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट जाऊयात। त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं। हा GR आहे शासनाचा। आता या GR मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत। कदाचित माझं ज्ञान कमी असेल। साधारणतः 5 कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट अप्रूव्हलची गरज असते। एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो, ज्या आपत्कालीन निधीमध्ये बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, अपघात असेल, काही दुर्घटना घडली, अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो। त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रूव्हलची गरज नाही। तरीही आपण असं गृहीत धरूया, मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे। मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे, फायनान्स डिपार्टमेंट जे आहे, त्याचं कुठेही नोटिंग नाहीये, UR नंबर नाहीये। तुम्ही हा GR बघू शकता। हा GR मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे। आता याच्यामध्ये त्यांनी 367 कोटी रुपये एवढा आकडा सांगितलाय। आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे। काय करायचं आहे 367 कोटीचं? तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ, बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे 31 अधिकारी कर्मचारी, साधन सामग्री, कार्यालयासाठी जागा, फर्निचर, स्वतंत्र सर्व्हर यंत्रणा, संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत। काय काय लागणार आहे? तर आम्हाला एक सहसंचालक लागणार आहे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, संशोधन अधिकारी लागणार आहे एक, त्याच्यासोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ, उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, लेखाधिकारी, अशी सगळे आम्हाला माहिती लागणार आहे। आणि पैसे किती लागतील? तर लेखा सहाय्यक एक लागेल, त्याला 40,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त 3 महिन्याची आहे। आता ज्या अर्थी यांनी 3-3 महिन्याचे आकडे लिहिलेत, म्हणजेच 367 कोटी 12 लाख आणि वरचे पैसे हे 3 महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत। याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय? सुनील शुक्रेंना हे प्रश्न आपण विचारावेत। कदाचित मी चुकत असेल, कदाचित मला पुण्यातले भाव माहित नसतील, मी अडाणी असेल। आयोगाकरिता नवीन 5000 चौरस स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला 4.25 कोटींची गरज आहे। 4.25 कोटीमध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिव पेठ, नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा 1000 स्क्वेअर फीट जागा घेऊन, विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर 2 कोटी रुपये, 2 ते 2.25 कोटी इनफ होती। 4.25 कोटीचं भाडं 3 महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे। 4.25 कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल, कोणत्या भागातलं सांगितलंय ते मला अजूनही काही कळलं नाही। आणि या 4.25 कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का? बरं, 4.25 कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केलेत तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।